बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील छोटे मोठे धरण पूर्ण क्षमतेने भरलेत। बीड शहरातील तहान भागवणारे बिंदुसरा धरण हे पूर्ण क्षमतेने भरलं असून यामुळे बीडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 11 प्रकल्प हे ओव्हरफ्लो झालेत, तर 3 प्रकल्पांमध्ये 75% पेक्षा जास्त पाणी आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे आता बीड जिल्ह्यातील छोटी मोठी ताण भागवणारे धरणं जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरल्याचं पाहायला मिळते। मी सध्याला बीडच्या बिंदुसरा प्रकल्पावरती उभा आहे आणि याच प्रकल्पातून बीड शहराची ताण भागवली जाते। गेल्या 2 दिवसाच्या संततधार पावसामुळे बिंदुसरा प्रकल्प आता पूर्ण क्षमतेने भरल्याचं पाहायला मिळते। गेल्या 2 दिवसाच्या संततधार पावसानं बीड जिल्ह्यामध्ये हजेरी लावली आणि याच पावसामुळे बीड जिल्ह्यातील छोटी मोठी धरणं आता पूर्ण क्षमतेने भरल्याचं पाहायला मिळत आहे। बीडला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प माजलगाव धरणातही पाणी साठ्यात वाढ झाली आहे, तर बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाची पाणी पातळी वाढल्याचं पाहायला मिळते। गेल्या 2 दिवसाच्या संततधार पावसामुळे बीड जिल्ह्यामध्ये मोठी दमदार हजेरी पाहायला मिळाली। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड।